नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीतील आपला जो हे आहे युनिट थर्ड आहे त्याच्यातलं आपण जे चॅप्टर आहे 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन हे काय करणार आहोत आज आपण अभ्यासणार आहोत. बघा तर आपण इको फ्रेंडली या लेसन मध्ये काय झालं आपलं एक्सप्लेनेशन झालं होतं, म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. तर आपण आता ऍक्टिव्हिटी घेऊया. तर ऍक्टिव्हिटी थ्रू काय करूया, हा आपण जो चॅप्टर आपण जे शिकलेलो आहोत ते सगळं त्याचं परत रिव्हिजन करूया. तर बघा ऍक्टिव्हिटी मध्ये काय आहे, इथे प्रश्न दिलेले आहेत आणि इथे दोन ऑप्शन आहेत. दोन ऑप्शन मधला आपल्याला योग्य तो पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. चला मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिला काय आहे, दिस लेटर इज रिटन बाय. बघा हा प्रश्न कोणी लिहिला होता, म्हणजे पत्र कोणी लिहिलं होतं, सॉरी, दिस लेटर इज रिटन बाय कोणी, शर्वनी लिहिलं होतं की अथर्वनी लिहिलं होतं, कोणी लिहिलं होतं, हे पत्र शर्वनी लिहिलं होतं, म्हणून उत्तर काय आहे, शर्व. दिस लेटर इज रिटन बाय शर्व. आता बघा आपण दुसरं बघूया. प्रश्न काय आहे, डॅश हॅड सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. बघा हा शर्व आहे आणि अथर्व. तर जो आहे सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव, इको फ्रेंडली गणेश उत्सव अमेरिकेमध्ये कोणी सेलिब्रेट केलेला होता. बघा दोन ऑप्शन आहेत, शर्व आणि अथर्व. तर कोणी सेलिब्रेट केला होता अमेरिकेमध्ये, अथर्व. तर काही अथर्व हॅड सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. बघूया तिसरा प्रश्न काय आहे, वी प्रिपेअर चकलीज, अनारसास, करंजी अँड लड्डूज फॉर. बघा जेव्हा हे आहे वी प्रिपेअर चकलीज, अनारसा, करंजी अँड लड्डूज, हे कुठल्या फेस्टिवलला बनवतो आपण, गणेश उत्सवला बनवतो की दिवाळीला. बघा चकली, अनारसा, लड्डू हे कधी बनवतो आपण, तर हे दिवाळी सेलिब्रेशन असते तेव्हा आपण हे म्हणजे स्नॅक्स आहे ते प्रिपेअर करतो. बघा चौथा प्रश्न आहे, सर्व हॅड प्लॅन टू सेलिब्रेटेड दिवाळी विदाउट. जो सर्व आहे म्हणजे जो लेटर लिहितो आपल्या भावाला, तर तो दिवाळी कसं सेलिब्रेट म्हणजे कसं सेलिब्रेट करायचं ठरवतो. विदाउट क्रॅकर्स म्हणजे फटाके न फोडता, की विदाउट स्नॅक्स म्हणजे कुठलाही फराळ न करता. तर कसं डिसाईड करतो तो, विदाउट क्रॅकर्स. तर क्रॅकर्स काय आहे, बरोबर उत्तर आहे. आपण पाचवा प्रश्न पाहूया. सर्व अँड हिज फ्रेंड्स प्लॅन टू मेक अ पेपर लॅटर्न ऍट होम. म्हणजे जो सर्व आहे आणि त्याचे जे फ्रेंड्स आहेत तर ते काय करतात की म्हणजे जे पेपर लॅटर्न ऍट होम म्हणजे कागदांचा आकाश दिवा घरी ते बनवण्याचा प्लॅन करतात. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर आहे की चूक आहे. तर हे काय आहे, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा सहावा प्रश्न, इको फ्रेंडली मीन्स नॉट डॅश टू द एन्व्हायरमेंट. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल की हार्मलेस. इको फ्रेंडली म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जो आपलं पर्यावरण आहे त्याच्यासाठी ते हार्मफुल आहे की हार्मलेस आहे, काय आहे, इको फ्रेंडली मीन्स, इको फ्रेंडलीचा अर्थ काय होतो, मीन्स नॉट सॉरी इको. बघा आपण पुन्हा प्रश्न वाचूया. इको फ्रेंडली मीन्स नॉट harmful to the environment की harmless to the environment. काही इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे जे आपण इको फ्रेंडली जो दिवाळी सेलिब्रेशन करणार आहोत, तर इको फ्रेंडलीचा अर्थ काय होतो, मीन्स नॉट हार्मफुल इन द एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या पर्यावरणासाठी ते हार्मफुल नाही आहे, म्हणजे धोकादायक नाही आहे. बघा सातवा प्रश्न आहे, शर्व wants to make a model of Fort प्रतापगड. बघा जो सर्व आहे तो कशाचा मॉडेल बनवणार होता, प्रतापगड किल्ल्याचं बनवणार होता का. ट्रू आहे की फॉल्स आहे, मुलांना हे फॉल्स आहे. तो जो आहे प्रतापगड फोर्टचा नाही, तो काय रायगड फोर्टचं काय करणार होता, तो मॉडेल बनवणार होता. बघा आठवा प्रश्न काय आहे, माय मदर इज डॅश टू मेक लड्डूज फॉर दिवाळी. मग आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, जो हेल्पिंग वर्ब आहे तो कुठला लागेल, तो ओळखायचा आहे. माय मदर इज डॅश टू मेक लड्डूज फॉर दिवाळी म्हणजे माझी आई दिवाळीला लड्डू बनवणार आहे. तर काय, माय मदर इज गोइंग टू मेक लड्डूज फॉर दिवाळी म्हणजे माझी आई काय करेल, दिवाळीला लड्डू बनवेल. Ritesh is going to dash for his exam. Ritesh is going to
स्टडी, की बघा स्टडी इज स्लीपिंग अ लॉट फॉर हिज एक्झाम. तर काय येईल इथे उत्तर? स्टडी उत्तर येईल. रितेश इज गोइंग टू स्टडी अ लॉट फॉर हिज एक्झाम. आपण आपलं जेव्हा एक्झाम असतो तेव्हा काय करतो? आपण मोस्टली अभ्यास करतो, स्टडी करतो, आपण झोपा नाही काढत. बघा आता शेवटचा प्रश्न आहे. वी इट डॅश ऑन गणेश चतुर्थी. आपण गणेश चतुर्थीला काय खातो? चिवडा बनवतो प्रसादासाठी की मोदक? तर गणेश चतुर्थी म्हटलं की काय येतो? मोदक. तर आपलं उत्तर असेल मोदक. ऍक्टिव्हिटी मध्ये आपण हे 10 प्रश्न मुलांना काय केलेले आहेत? सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेप्स कडे वळूया. बघा आपली ऍक्टिव्हिटी झाली आहे. आता आपण गेमद्वारे काय करूया? परत हे जे चॅप्टर अभ्यासलेलं आहे ते परत आपण काय करूया? त्याचं रिव्हिजन घेऊया. सांगा मी कुठला गेम चूज करू? आता मी हा माकड आणि टोपीवाला गेम म्हणजे चूज करते. इथे काय दिलेलं आहे? इथे 4 रंगाच्या कॅप दिलेल्या आहेत, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो. जर आपण योग्य उत्तर दिलं तर या माणसाला काय मिळेल? की त्याच्या टोप्या परत म्हणजे हा जो माकड आहे तो त्या टोप्या परत देईल. आणि जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल? या टोप्या त्याला परत मिळणार नाही. आपण हेल्प करूया प्रश्नांची योग्य उत्तर देऊन की त्याला त्या माणसाला काय त्याचे कॅप परत मिळतील. बघा, वी कॅन गेट डॅश कलर फ्रॉम स्पिनॅच, कोरिएंडर अँड मिंट. बघा, वी कॅन गेट कलर. बघा आपण जर स्पिनॅच, कोरिएंडर आणि मिंट म्हणजे स्पिनॅच म्हणजे पालक. पालक कुठल्या रंगाची असते? हिरव्या रंगाची असते. मग आहे कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे आपलं कोथिंबीर, ते कुठल्या रंगाचं असते? हिरव्या म्हणजे ग्रीन. आणि मिंट, मिंट म्हणजे पुदिना, ते कुठल्या रंगाचं असते? ते पण हिरव्या रंगाचं. जर आपण स्पिनॅच, कोरिएंडर आणि मिंट हे आपण एकत्र करून त्याच्यापासून रंग तयार केला, कलर, तर कुठला रंग तयार होईल? रेड, ब्ल्यू, ग्रीन की ब्लॅक? तर कुठला रंग होईल मुलांना? ग्रीन रंग म्हणजे हिरवा. कारण ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत हे काय आहेत? ह्या हिरव्या वनस्पती आहेत, हिरव्या पालेभाज्या. तर याच्यापासून आपण त्याला सुकवून जर त्याची पूड तयार करून आपण जर रंग बनवला तर कुठला होईल? ग्रीन. म्हणून आपण ग्रीन कलरच्या आपला काय करूया? क्लिक करूया. बघा त्याला त्याची टोपी परत मिळालेली आहे. आता बघूया आपण दुसरा प्रश्न काय आहे. वी प्ले विथ कलर्स ऑन. वी प्ले विथ कलर्स ऑन. बघा आपला कुठला असा फेस्टिवल आहे की आपण रंगाने खेळतो, कलरचा वापर करतो? होळी, गणेश उत्सव, पाडवा की दिवाळी? तर आपण मुलांना कोणत्या सणा जो त्योहार आहे किंवा फेस्टिवल आहे त्याच्यात आपण कलर्स वापरतो, तर तो कुठला आहे? होळी. वी प्ले विथ कलर्स ऑन होली. बघा होली रेड रंगाने दिलेले आहे, तर आपण रेड ते आपला काय करूया? क्लिक करूया. आपलं दुसरं पण उत्तर बरोबर आहे. बघा त्या माणसाला त्याची कॅप परत मिळालेली आहे. आता बघा तिसरा प्रश्न. ग्रँडपा इज डॅश टू टेल अ स्टोरी टू नाईट. आता इथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब ओळखायचा आहे. ग्रँडपा इज डॅश टू टेल अ स्टोरी टू नाईट. टू नाईट म्हणजे आज रात्री. ठीक आहे, ग्रँडपा आम्हाला आज रात्री स्टोरी सांगणार आहे. तर काय? ग्रँडपा इज विल टू येईल का? टेलिंग. ग्रँडपा इज टेलिंग टू टेल असं येईल का? ग्रँडपा इज विश. तर काय? ग्रँडपा इज गोइंग टू टेल अस अ स्टोरी टू नाईट. तर काय येईल इथे? ग्रँडपा इज गोइंग. तर बघा गोइंग ह्या येलो कलरने आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. त्याला त्याची टोपी परत मिळालेली आहे. आता चौथा प्रश्न बघूया. फाइंड ऑड वन आउट. ऑड म्हणजे गटात न बसणारा शब्द. इथे 3 शब्द काय आहेत? मिळते जुळते आहेत. एक असा शब्द आहे की जो गटात बसत नाही. बघा काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे क्रिसमस, दिवाळी, थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन. तर बघा म्हणजे इथे क्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे आणि तो मोस्टली बाहेरच्या देशातला सण आहे. म्हणजे युके, युएसए म्हणजे विदेशातले लोक हा साजरा करतात. म्हणजे युएसए मध्ये पण साजरा केला जातो. थँक्स गिव्हिंग आपल्याकडे नसतो, हा युएसए मध्ये आहे. परत हॅलोवीन हा युएसए मध्ये आहे. आणि जो दिवाळी हा फेस्टिवल आहे हा आपल्या इंडियातला आहे. हे तिन्ही फेस्टिवल क्रिसमस, थँक्स गिव्हिंग आणि हॅलोवीन हे परदेशातले युएसए मधले काय आहेत? फेस्टिवल आहेत. म्हणून इथे गटात न बसणारा शब्द काय आहे? दिवाळी. तर दिवाळी बघा ब्ल्यू रंगाच्या कॅपने दिलेल्या आहेत. आपलं उत्तर बरोबर आहे. बघा ब्ल्यू रंगाची कॅप परत मिळाली. आता बघा वी शुड अवॉइड युजिंग म्हणजे आपल्याला काय अवॉइड करायला पाहिजे, काय वापरायला अवॉइड करायला पाहिजे, काय टाळलं पाहिजे? प्लास्टिक, पेपर, ग्लासेस की कॉटन? आपण काय हे करायला पाहिजे? अवॉइड करायला पाहिजे?
वी शुड अवॉइड युजिंग प्लास्टिक. आपण जे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे आहेत त्या यूज नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे काय होतं, पोल्युशन होतं. बघा आपले उत्तर बरोबर आहे. आता बघा 6वा प्रश्न आहे, फाइंड द ऑड वन आउट, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे चकलीज, लड्डूज, क्रॅकर्स अँड करंजी. तर बघा चकली, लड्डू आणि करंजी हे काय आहेत, जे आपण दिवाळीत बनवतो ते पदार्थ आहे. आणि क्रॅकर्स म्हणजेच काय, फटाका. तर तो खाद्य पदार्थ येत नाही, म्हणजे गटात न बसणारा शब्द कुठला आहे, क्रॅकर्स. तर क्रॅकर्स आहे ग्रीन रंगाने. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता नेक्स्ट, वी कॅन गेट रेड कलर फ्रॉम. आपल्याला रेड कलर कशापासून मिळेल, पपया. पपया म्हणजे जे पपई असते ती येलो कलरची असते, मिळेल का, नाही. बघा बीटरूट जो असतो तो जसा डार्क पिंक असतो असं, आणि त्याच्यात रेडिश कलरची पण छटा असते. आणि मग नीमची पत्ते कसे असतात, ग्रीन कलरचे असतात. आणि मग आहे मॅरीगोल्ड. मॅरीगोल्ड म्हणजे झेंडूची फुलं, ते पिवळ्या कलरची असतात. जर आपल्याला रेड कलर मिळवायचा आहे तर आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, बीटरूटचा. तर योग्य उत्तर काय आहे, बीटरूट. बघा ब्ल्यू रंगाच्या टोपीला आपण क्लिक केलं आणि त्याला परत मिळालेली आहे. बघा 8वा प्रश्न, राईट द अपोजिट ऑफ वेस्ट. वेस्ट म्हणजेच काय, निरुपयोगी वस्तू, म्हणजे जे आपण फेकून देतो ते असं वेस्ट मटेरियल. तो वेस्टचं अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. युजफुल, स्पेंड, अनवेस्ट ही हेस्ट. काय येईल, वेस्टचं काय येईल, यूज, म्हणजे आपण युजफुल ज्या यूज करतो त्या वस्तू. बघा आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. वेस्ट म्हणजे वाया घालणे, यूज म्हणजे उपयोगात आणणे. बघा आता 9वा प्रश्न काय आहे, राईट द अपोजिट ऑफ हार्मफुल. हार्मफुल म्हणजे धोकादायक. तर अनहार्मफुल, इनहार्मफुल, हार्मलेस की डिसहार्मफुल. तर काय, हार्मफुलचा जो विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे अपोजिट वर्ड आहे हार्मलेस. बघा ग्रीन रंगाने दिलेला आहे. आता आपण 10वा प्रश्न बघूया. डॅश इज प्लॅनिंग टू मेक अ लॅन्टर्न ॲट होम. म्हणजे कोणी प्लॅन केलं होतं की जे आकाश दिवा आहे कागदापासून, पेपर पासून, कोण बनवणार आहे, अथर्व, ओजस, काका की शर्व. कोण बनवणार होता, शर्व. और बघा येलो रंगाने दिलेला आहे. तर बघा आपले हे 10 उत्तर जे काय आहेत ते अगदी बरोबर आहेत. आणि त्या माणसाला काय मिळालेलं आहे, त्याची टोपी परत मिळालेली आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपण ऍक्टिव्हिटीद्वारे आपण जो आपण लेसन जे अभ्यासलं होतं ते काय केलं आहे, त्याचं रिव्हिजन केलेलं आहे. आता मुलांना आपल्याला याच्यानंतर काय द्यायची आहे, एक छोटीशी टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. जे आपण स्पष्टीकरण दिलं, एक्सप्लेनेशन झालं, परत ऍक्टिव्हिटी झाली, आणि मग काय आपण गेमद्वारे पण याचं काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. चला तर मग टेस्ट पटापट सोडवा. पटापट सोडवलंय, छान उत्तरे दिली तर तुम्हाला काय मिळतील, छान छान मार्क्स मिळेल. चला मग सुरुवात करूया आपण टेस्टला. बघा वी शुड अवॉइड युजिंग. वी शुड अवॉइड युजिंग, काय अवॉइड करायला पाहिजे, प्लास्टिक, ग्लासेस, पेपर की कॉटन. प्लास्टिक. प्लास्टिक काय हार्मफुल असतं, आपण याच्या आधी अभ्यासलेलं आहे. तर बघूया दुसरा क्वेश्चन काय आहे, वी प्ले विथ कलर्स ऑन. आपण काय म्हणजे कुठल्या फेस्टिवल मध्ये कलर्स यूज करतो, काय खेळतो आपण, होली, पाडवा, गणेश उत्सव की दिवाळी. दिवाळीमध्ये काय करतो आपण, रंगोत्सव साजरा करतो, म्हणजे रंगाने होळी खेळतो. वी कॅन गेट डॅश कलर फ्रॉम स्पिनॅच, कोरिएंडर अँड मिंट. स्पिनॅच, कोरिएंडर, मिंट म्हणजे पालक, कोथिंबीर आणि पुदिना याच्यापासून कुठला रंग मिळेल, रेड, ग्रीन, ब्ल्यू की ब्लॅक. तर कुठला रंग मिळेल आपल्याला, ग्रीन, कारण त्या ग्रीन कलरच्या व्हेजिटेबल्स असतात, लिफी व्हेजिटेबल असतात. तर आपल्याला ग्रीन कलरचा व्हेजिटेबल मिळेल, म्हणजे ग्रीन कलरचा रंग आपल्याला मिळेल. राईट द अपोजिट ऑफ हार्मफुल. हार्मफुल म्हणजे धोकादायक, त्याचं काय येईल, अनहार्मफुल, हार्मलेस, इनहार्मफुल, डिसहार्मफुलचं काय येईल, त्याचं हार्मलेस. उत्तर बरोबर आहे. आता बघूया आपण, डॅश इज प्लॅनिंग टू मेक अ लॅन्टर्न ॲट होम. घरी आकाश दिवा बनवायचं कोणी डिसाईड केलं होतं, अथर्व, काका, ओजस की शर्व. तर कोणी डिसाईड केलं होतं, हे शर्वनी केलं होतं. बघा वी कॅन गेट रेड कलर फ्रॉम. आपल्याला लाल कलर कुठल्या फ्रुट्स पासून किंवा कुठल्या व्हेजिटेबल पासून मिळेल, पपया, नीम, बीटरूट की मॅरीगोल्ड. तर आपल्याला बीटरूट हे असं रेडिश कलरचं असतं, तर आपल्याला रेड कलर त्याच्याने तयार करता येईल. बघा ग्रँडपा इज डॅश टू टेल अ स्टोरी टू नाईट. कुठला, म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब योग्य लागेल, विल, विश, टेलिंग की गोइंग. तर काय, ग्रँडपा इज गोइंग टू टेल अ स्टोरी टू नाईट. 8वा फाइंड द ऑड वन आउट. चकलीज, क्रॅकर्स, लड्डूज, करंजी. तर चकली, लड्डूज
आणि करंजीज हे काय आहेत, हे आपले स्नॅक्स आहेत आणि क्रॅकर्स काय तो फटाके आहेत, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे क्रॅकर्स. राईट द अपोजिट ऑफ वेस्ट. वेस्टचं काही यूज, अनवेस्ट, स्पेंड हे काही युजफुल. वेस्ट म्हणजे वाया जाणे आणि यूज म्हणजे त्याचा उपयोग करणे. शेवटचा प्रश्न आहे बघा, फाइंड द ऑड वन आउट. क्रिसमस, थँक्सगिव्हिंग, दिवाळी आणि हॅलोवीन. क्रिसमस, थँक्सगिव्हिंग आणि हॅलोवीन हे परदेशातले फेस्टिवल आहेत आणि दिवाळी हा इंडियन, म्हणून तिघात गटात न बसणारा शब्द कुठला आहे, दिवाळी. अशा प्रकारे टेस्ट मध्ये आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. आय होप तुम्हाला पण हे सगळं समजलेलं असेल. तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहा. बघा आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. आपलं झालेल्या आपली 10 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर आहेत. आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा काय मुलांना, आता आपलं लर्न, ऍक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट झालं. आता शेवटचा पार्ट आहे आपले लॉंग क्वेश्चन आन्सर. तर बघा ह्याच्या वेळी तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ह्याचा सराव करा, कारण हे महत्वाचे प्रश्न असतात. याच्यात आपल्याला परीक्षेत प्रश्न पण जास्त मार्कांचा असतो आणि तुम्ही लिहिण्याचा याचा काय करा, सराव सुद्धा करा. बघा काय आहे पहिला प्रश्न, व्हॉट इज इको फ्रेंडली. इको फ्रेंडली मीन्स काय, काय असते इको फ्रेंडलीचा हे इको फ्रेंडली. इको फ्रेंडली म्हणजे काय, पर्यावरण पूरक, म्हणजे पर्यावरणाला कुठलाही धोका न होता आपण ज्या वस्तू वापरतो त्याला काय म्हणतात, इको फ्रेंडली. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल. त्याचा अर्थ काय होतो, नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पर्यावरण. काय आहे मुलांना एन्व्हायरमेंटची स्पेलिंग, ENVIRONMENT. एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतं, पर्यावरण. तर इको फ्रेंडलीचा अर्थ काय आहे, इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे इको फ्रेंडलीच्या अशा वस्तू किंवा असं ऍक्टिव्हिटी आहे की ती आपल्या पर्यावरणाला धोकादायक नसते. When something is eco-friendly, it is good for the earth. When something is eco-friendly, म्हणजे आपण ज्या काही इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टी करतो, जसं आपण गणेश उत्सव, गणेशाची मूर्ती आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची न वापरता, पीओपीची न वापरता आपण त्या मातीच्या मूर्ती वापरल्या, तर त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रदूषण होत नाही, म्हणजे त्या विरघळून जातात मातीच्या मूर्ती, पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पीओपीच्या मूर्ती ह्या विरघळत नाही, तर तशाच तंगत राहतात. तर ते काय, पीओपीची जी मूर्ती, गणेशाची मूर्ती, ती इको फ्रेंडली नसते. जर तेच आपण मातीची बनलेली मूर्ती वापरली तर ती काय इझिली पाण्यात मेल्ट होऊन जाते, तर त्याला आपण इको फ्रेंडलीचं एक्झाम्पल म्हणून. वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. ते आपल्या अर्थ म्हणजे आपल्या त्या धरतीसाठी किंवा पृथ्वीसाठी खूप महत्वाची असते. फॉर ह्युमन बिईंग्स अँड ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. बघा ते आपल्या अर्थ साठी असते आणि ऑल ह्युमन बिईंग्स म्हणजे जे आपल्याला, जसं बघा आपण गणेश विसर्जन करतो तर त्या गणेशाला टाकलेला हार किंवा जे आहे ते केमिकलचे कलर आहेत ते पाण्यात विरघळलेले जातात, पण तेच पाणी एखाद्या माणसाने तो प्याला किंवा एखाद्या अॅनिमल्सनी प्याला तर ते केमिकल्स त्याच्या पोटात जातील आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांना म्हणजे त्रास होण्याची शक्यता असते. तर काय असते, वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. ते कसे आहे, ते आपल्या पृथ्वीसाठी चांगले आहे. फॉर ह्युमन बिईंग्स अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ, म्हणजे आपल्या ह्युमन मानवासाठी पण चांगली आहे, चांगलं आहे, आणि जे पृथ्वीवर जे काही लिव्हिंग थिंग्स राहतात म्हणजे ते झाडं, पशु, पक्षी, त्यांच्यासाठी पण ते खूप चांगलं आहे. इट डज नॉट पोल्यूट ऑर डॅमेज एअर, वॉटर, सॉइल ऑर लँड. आपण अशा वस्तू वापरल्या इको फ्रेंडली तर काय होईल, इट डज नॉट पोल्यूट म्हणजे प्रदूषण होणार नाही. कुठे, एअर म्हणजे हवेचं प्रदूषण होणार नाही, वॉटर म्हणजे जल प्रदूषण होणार नाही, सॉइल म्हणजे काय आपल्या जमिनीचं प्रदूषण होणार नाही, सॉइल म्हणजे जी आपली माती असते त्याचं प्रदूषण होणार नाही, लँड म्हणजे काय जमिनीचं प्रदूषण होणार नाही. तर इको फ्रेंडलीचा अर्थ काय आहे, इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. When something is eco-friendly, it is going to the earth for human beings and all other living things on the earth. It does not pollute or damage air, water, soil or land. म्हणजे आपलं जल प्रदूषण, वायू प्रदूषण, जे आहे जमिनीचं प्रदूषण आहे, एअर पोल्युशन आहे, हे होणार नाही जर आपण इको फ्रेंडली कुठले सेलिब्रेट किंवा काही अशा वस्तू वापरल्या तर. बघूया पुढचा प्रश्न काय आहे, हाऊ कॅन यू बी अन इको फ्रेंडली पर्सन. हाऊ कॅन यू बी अन इको फ्रेंडली पर्सन. तुम्ही इको फ्रेंडली पर्सन आहात हे कसं सिद्ध कराल, म्हणजे कशावरून, तर कशावरून
वी कॅन नॉट यूज प्लास्टिक बॅग्स, म्हणजे आपण काय करू शकतो, वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग, म्हणजे आपण प्लास्टिक बॅग वापरायला नाही पाहिजे. परत काय करायला म्हणजे जे काही कचरा आहे तो रस्त्यावर फेकून नाही द्यायला पाहिजे. परत आपण फटाके फोडले नाही तर ते काय होईल, आपण इको फ्रेंडली काय होऊ, म्हणजे इको फ्रेंडली आहोत असं त्याचा अर्थ होईल. आपण इथे उत्तर बघूया. यू कॅन बी अन इको फ्रेंडली पर्सन. यू कॅन बी अन इको फ्रेंडली person by using resources like food, water, electricity carefully without wasting them. बघा आपण इको फ्रेंडली स्वतःला कधी समजून घेऊ, तर कधी समजून घेऊ, पर्सन बाय युझिंग रिसोर्सेस लाईक, जसं जे फूड आहे म्हणजे आपलं अन्न आहे, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली विदाउट वेस्टिंग देम, म्हणजे आपण जे आपलं वॉटर आहे, फूड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, हे काय करायला पाहिजे, हे काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. आपण कधी कधी ब्रश करताना नळ चालू ठेवून देतो, आंघोळ करताना भरपूर पाणी वाया घालवतो, आपल्याला अन्न लागत नाही त्यापेक्षा जास्त अन्न घेतो, मग ते फेकून देतो. आपण रूम मध्ये नसताना लाईट फॅन्स ऑफ करत नाही. जर आपण या सवयी व्यवस्थित केल्या, म्हणजे फॅन बरोबर बंद केले, अन्न जेवढं लागतं तेवढंच खाल्लं, प्लास्टिक अवॉइड केलं, इलेक्ट्रिसिटी जपून वापरली, तर काय होईल, आपण इको फ्रेंडली म्हणून मानले जाऊ. यू अवॉइड युजिंग टॉक्सिक केमिकल अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक, म्हणजे आपण जे असे टॉक्सिक आहेत, म्हणजे जसे खतरनाक आहेत, धोकादायक आहेत, तसे प्लास्टिक वगैरे ते काय आपण वापरायला नको. प्लास्टिक कंटेनर वापरायला नको, प्लास्टिकच्या बॅग्स वापरायला नको. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज अँड केअर ऑफ द एनिमल्स युअर नेबरहुड, आणि काय करायला पाहिजे आपण, यू हेल्प द ग्रो मोर ट्रीज, आपण खूप सारे झाडं लावायला पाहिजे, अँड केअर फॉर द एनिमल्स इन 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 युअर नेबरहुड, म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या घराच्या आजूबाजूला जर आपल्याला एनिमल्स दिसले, म्हणजे आपल्याला कुत्रे दिसतात, गायी दिसतात, तर त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आपण त्यांच्यासाठी अन्न ठेवायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक टबामध्ये पाणी ठेवायला पाहिजे, किंवा चिमण्या वगैरे उन्हाळ्यात त्यांना प्लास्टिक म्हणजे आपल्या कटोरीमध्ये पाणी ठेवायला पाहिजे, त्या भांड्यामध्ये पाणी ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे जे बर्ड्स आहेत त्यांना पाणी मिळेल. तर आपण अशी काळजी घेतली तर आपण काय समजू की आपण इको फ्रेंडली आहोत. तर मुलांना हे सगळ्या सवयी तुम्ही पण काय करा, तुम्ही पण आत्मसात करा. तुम्ही पण तुमच्या घरातल्या आजूबाजूला जे कुत्रे असतील, गाय असेल, त्यांना तुम्ही खायला द्या, त्यांच्यासाठी पाणी ठेवा, चिमण्यांसाठी पाणी ठेवा. जे इलेक्ट्रिसिटी आहे तिचा कमी यूज करायचं, तुम्ही त्या रूम मध्ये नसाल तर लाईट फॅन्स बंद करा, प्लास्टिक बॅग्स वापरणं बंद करा, आणि कुठल्या बॅग वापरायचा, आपण कापडाच्या बॅग वगैरे. तर असं करून आपण इको फ्रेंडली आहोत म्हणून काय करू शकतो, साध्य करू शकतो. तर ह्या सवयी तुम्ही पण आत्मसात करा. बघा आता आपला तिसरा प्रश्न पाहूया. Why is it good idea for celebrating Diwali without bursting क्रॅकर्स? इथे विचारलेलं आहे की आपण दिवाळी फटाके न फोडता सेलिब्रेट करतो, तर हे म्हणजे ही गुड आयडिया कशी आहे, म्हणजे कशावरून ही गुड आयडिया आहे. आपण दिवाळीत फटाके फोडले नाही तर आपण याला गुड आयडिया कसं काय म्हणू शकतो, कसं, इट इज गुड आयडिया टू सेलिब्रेट दिवाळी विदाउट क्रॅकर्स बिकॉज, त्याचं कारण सांगितलंय की जर फटाके न फोडता आपण दिवाळी सेलिब्रेट केली तर काय होईल, they cause air pollution as well as noise pollution which is harmful for health. इथे काय दिलेलं आहे, why it is a good idea for celebrating Diwali without bursting crackers, म्हणजे आपण फटाके न फोडता दिवाळी सेलिब्रेट केली तर ते का बरं चांगलं आहे. का बरं चांगलं आहे की जर आपण फटाके नाही फोडले, जर इट इज गुड आयडिया टू सेलिब्रेट दिवाळी विदाउट बस्टिंग क्रॅकर्स बिकॉज दे कॉज, जर आपण बघा आपण नाही केलं तर काय होईल, म्हणजे आपण जर फटाके फोडले तर त्याच्यामुळे आपल्या एअर पोल्युशन, परत काय होईल, एअर पोल्युशन होईल आणि नॉईज पोल्युशन होईल. तर अशामुळे पोल्युशन काय होईल, स्प्रेड होईल. तर दे कॉज एअर पोल्युशन, जर फटाके फोडले त्याच्यापासून काय होतं, दे कॉज एअर पोल्युशन, म्हणजे हवेचं प्रदूषण होतं, ऍज वेल ऍज, आणि त्याच्यासोबत नॉईज पोल्युशन म्हणजे आवाजाचं खूप प्रदूषण होतं, विच इज हार्मफुल अवर हेल्थ. आणि हे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन काय आहे, आपल्या ह्युमन बिईंग साठी काय आहे, ते खूप डेंजरस आहे. त्याच्यामुळे दिवाळी मध्ये फटाके न फोडणं ही काय आहे, चांगली आयडिया आहे. बघूया चौथा प्रश्न आहे, हाऊ कॅन वी सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली होली. आपण इको फ्रेंडली होली कसं काय सेलिब्रेट करू शकतो, सांगा बरं याचं उत्तर, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. तर कसं करू शकतो मुलांना, जर आपल्याला बाजारामध्ये रंग येतात की नाही असे,
म्हणजे आणि ते पाण्यात ते जे रंग येतात बाजारातले ते केमिकलनी बनलेले असतात आणि ते आपल्या त्वचेसाठी, शरीरासाठी किंवा जर ते जमिनीवर पडले तर आपल्या अर्थसाठी पण ते चांगलं नसते. तर मग आपण इको फ्रेंडली होली कशी खेळायला पाहिजे? आपण एकतर कोरडे रंग वापरायला पाहिजे, ज्याच्यात केमिकल नसतं आणि मुलांना परत आपण दुसऱ्या प्रकारे आपण म्हणजे आपण रंग तयार करू शकतो. जे पळसाची झाडं असतात, पळसाच्या झाडांना असे ऑरेंज कलरचे, डार्क ऑरेंज कलरचे फुलं लागतात. ते आपण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले तर त्याच्यामुळे आपल्याला असं ऑरेंज कलरचा रंग मिळतो. परत जे बीटरूट वगैरे आहे, ते आपण भिजवून ठेवले रात्रभर किसून वगैरे, तर त्याच्यापासून आपल्याला रेड कलर तयार करता येतो. किंवा आपलं आहे कोरिएंडर, स्पिनॅच आणि मिंट वगैरे ज्या हिरव्या रंगाच्या वनस्पती आहेत, त्या भिजवून ठेवल्या तर त्याच्यापासून आपल्याला हिरवा रंग प्राप्त होतो. थोडीशी हळद पाण्यात टाकली तर पिवळा रंग प्राप्त होतो. तर इको फ्रेंडली आपण अशा घरगुती वस्तूपासून पण रंग तयार करून आपण काय करू शकतो, इको फ्रेंडली होळी खेळू शकतो. म्हणजे आपण आपल्याला बाजारातून पण कलर घ्यायची आवश्यकता नाही. जर घेतले तर तुम्ही गुलाल वगैरे असे कोरडे कलर तुम्ही वापरू शकता. बघा कसं काय करू शकतो आपण. वी कॅन सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली होली विदाउट युझिंग आर्टिफिशियल कलर्स. म्हणजे आपण होळी सेलिब्रेट करू शकतो विदाउट युझिंग आर्टिफिशियल कलर्स. म्हणजे जे बाजारात आर्टिफिशियल करत असतात तर ते आपण नाही वापरले तरी होळी सेलिब्रेट करू शकतो. बघा कसं काय. वी कॅन प्ले होली विथ नॅचरल कलर्स. जे नैसर्गिक रंग आहेत त्याच्यापासून आपण होळी सेलिब्रेट करू शकतो. वी कॅन गेट रेड कलर फ्रॉम बीटरूट. जर तुम्हाला लाल कलर बनवायचा असेल तर तुम्ही बीटरूट पासून लाल कलर बनवू शकता. अँड हिबिस्कस फ्लॉवर्स. म्हणजे बीटरूट आहे आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचा फूल, यांना तुम्ही रात्रभर हे भिजवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला रेड कलरचं पाणी दिसेल. बघा आता तुम्हाला ग्रीन कलर बनवायचा असेल अँड ग्रीन कलर फ्रॉम स्पिनॅच, कोरिएंडर अँड मिंट. नीम म्हणजे ज्या हिरव्या रंगाच्या वनस्पती आहेत कुठल्या कुठल्या आहेत. स्पिनॅच म्हणजे पालक, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, मिंट म्हणजे पुदिना आणि नीम म्हणजे जे कडुनिंबाचे पानं असतात आणि ते हेल्थसाठी पण चांगले असतात. तर ह्याच्यापासून तुम्ही ग्रीन कलर तयार करू शकता. लीव्स म्हणजे त्यांच्या पानांपासून. बघा वी कॅन गेट ऑरेंज कलर. जर तुम्हाला ऑरेंज कलर बनवायचा आहे तर बघा कोणत्या वनस्पतीपासून किंवा कुठल्या फुलांपासून बनवू शकता. फ्रॉम मॅरीगोल्ड फ्लॉवर्स अँड येलो फ्रॉम टर्मरिक. जर आपल्याला ऑरेंज कलर बनवायचे, मॅरीगोल्ड म्हणजे जी झेंडूची फुलं असतात त्या झेंडूच्या फुलांपासून, त्यांच्या पाकळ्यांपासून अँड येलो फ्रॉम द टर्मरिक. आणि जी हळद असते त्याच्यापासून आपण काय करू शकतो, असा ऑरेंज कलर बनवू शकतो. तर आपल्याकडे अशा वनस्पती किंवा फ्लावर्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वगैरे आहेत की त्याच्या मधून आपण रंग तयार करू शकतो आणि इको फ्रेंडली होळी खेळू शकतो. तर तुम्ही पण हे जे इथे स्टेप्स दिलेले आहेत याच्यापासून तुम्ही रंग तयार करून बघा. बघूया रंग होतात का तयार. तर तुम्ही पण ही ऍक्टिव्हिटी नक्कीच तुमच्या घरी करा आणि तुम्हाला हे बरोबर झालं तर तुम्ही काय करा, तुम्ही होळीमध्ये हे सगळ्या ट्रिक्स वापरून तुम्ही इको फ्रेंडली होळी खेळू शकता. बघूया आता आपला शेवटचा प्रश्न आहे. बघा विच फेस्टिवल ऑफ यूएस इज सर्व क्युरियस अबाउट. म्हणजे विच फेस्टिवल ऑफ यूएस, यूएसए मध्ये असे कुठले फेस्टिवल आहेत जे जो सर्व आहे ज्याने पत्र लिहिलं त्याला त्याच्याविषयी क्युरियस अबाउट म्हणजे त्याला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तर कुठले फेस्टिवल आहेत सांगा. आठवतंय तुम्हाला कुठले कुठले आहेत. हॅलोवीन आहे, थँक्स गिव्हिंग आहे, अजून क्रिसमस वगैरे हे यूएसए मध्ये मोस्टली सेलिब्रेट केले जातात. तर बघूया कुठला आहे. सर्व इज क्युरियस अबाउट. कशाबद्दल क्युरियस आहे, त्याला जिज्ञासा कशाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कशाबद्दल आहे. थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन इन यूएस. यूएस मध्ये जो थँक्स गिव्हिंग आणि हॅलोवीन हा फेस्टिवल होतो त्याच्याबद्दल त्याला जाणून घ्यायचं आहे. हॅलोवीन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे शिकवताना. हॅलोवीन मध्ये काय ते भूताचे किंवा असं चेटकिनीचे कॉस्ट्युम बनवतात आणि असं हॉरर म्हणजे असं भयानक असं मेकअप करतात. जसं भूत्यांचं वगैरे मेकअप असते तसं मेकअप करतात. तशाच टाईपचे कपडे घालतात. घरासमोर असे मोठे मोठे पंकिन ठेवतात आणि त्याला पण असं ते भूतासारखं असं सजवलेलं जाते आणि एक बकेटमध्ये काय करतात ते असे चॉकलेट्स वाटायला जातात. तर हॅलोवीन हा फेस्टिवल आहे. तर सर्वला कशाबद्दल जाणून घ्यायचं होतं. यूएसएचं कुठला फेस्टिवल आहे ते थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन यूएस. तर त्याला काय या फेस्टिवल बद्दल जाणून घ्यायचं होतं. तर मुलांना आपले जे आहे आपलं जे चॅप्टर आहे कुठलं होतं, इको फ्रेंडली सेलिब्रेशन. इको फ्रेंडली सेलिब्रेशन मध्ये
आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे, ऍक्टिव्हिटी, गेम्स आणि प्रश्नांची उत्तर वगैरे पण झाली. आपण टेस्ट पण सॉल्व्ह केलेली आहे. तर तुम्ही काय करा, परत याचा अभ्यास करा आणि इथे होळीमध्ये कलर कसं बनवायचं ही एक ट्रिक दिलेली आहे. तर तुम्ही पण ते काय करा, घरी तशी ऍक्टिव्हिटी करून पहा आणि परत तुम्ही हे लेसन वाचा आणि हे जे आपण त्याचं रिकॉल केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे गेमच्या माध्यमातून, तर तुम्ही पण वेगवेगळे ऑप्शन चूज करून तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करू शकता. धन्यवाद.